नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग पेन्शन योजना, विधवा महिला योजना, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती तसेच भूमिहीन शेतकरी यांच्यासाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। राज्य शासनाने नुकताच एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे। या शासन निर्णयामध्ये तब्बल 23 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। मात्र हा निधी कोणासाठी मंजूर करण्यात आला आहे? हा निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे का की दुसऱ्याच कारणासाठी हा खर्च मंजूर करण्यात आला आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शासन निर्णयातील प्रत्येक मुद्दा सोप्या भाषेत समजून घेणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आता हा 23 कोटी रुपयांचा निधी नेमका कोणासाठी आहे हे अगदी सोप्या उदाहरणातून समजून घेऊया। समजा एखादी योजना चालवण्यासाठी तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि इतर सरकारी कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचारी काम करतात। हे कर्मचारी लाभार्थ्यांची कागदपत्रे तपासतात, अर्जाची पडताळणी करतात, मंजुरीची प्रक्रिया करतात आणि संपूर्ण योजनेचे प्रशासन सांभाळतात। हे सर्व कामे करताना कर्मचाऱ्यांना मानधन, कार्यालयीन खर्च, स्टेशनरी, प्रवास खर्च आणि इतर प्रशासकीय खर्च होतात। राज्य शासनाने मंजूर केलेले 23 कोटी रुपये हे या प्रशासकीय आणि आस्थापना खर्चासाठी आहेत। महत्वाची गोष्ट म्हणजे हा निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पेन्शन म्हणून जमा होणारा निधी नाही। म्हणजेच या शासन निर्णयामुळे संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग योजना, विधवा महिला योजना किंवा इतर लाभार्थ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार नाहीत। हा शासन निर्णय फक्त योजना चालवण्यासाठी लागणाऱ्या प्रशासकीय खर्चासाठी मंजुरी देतो। म्हणून या 23 कोटी रुपयांच्या शासन निर्णयाचा आणि लाभार्थ्यांच्या पेन्शन हप्त्याचा आणि वितरणाचा थेट संबंध नाही। मित्रांनो, आता हा 23 कोटी रुपयांचा निधी नेमक्या कोणत्या खर्चासाठी वापरला जाणार आहे हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया। या शासन निर्णयानुसार हा निधी लाभार्थ्यांना पेन्शन देण्यासाठी नाही तर योजना चालवण्यासाठी होणाऱ्या प्रशासकीय खर्चासाठी मंजूर करण्यात आला आहे। यामध्ये सर्वप्रथम या योजनांवर काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन किंवा मानधन दिले जाणार आहे। तसेच कार्यालयाचे दैनंदिन कामकाज सुरळीत सुरू राहण्यासाठी लागणारा खर्चही या निधीतून केला जाणार आहे। उदाहरणार्थ, कार्यालयात वापरली जाणारी स्टेशनरी म्हणजे कागद, फाईल, प्रिंटरसाठी लागणारे साहित्य आणि इतर कार्यालयीन वस्तू। याशिवाय अधिकारी किंवा कर्मचारी कामानिमित्त प्रवास करत असतील तर त्यांचा करण्यात आलेला खर्च देखील या मानधनातून भागवला जातो। कार्यालय चालवण्यासाठी लागणारे पाणी, वीज आणि इतर आवश्यक सुविधा यांचाही खर्च या निधीतून केला जाणार आहे। तसेच योजना राबवताना जे इतर प्रशासकीय खर्च येतात तेही याच निधीतून पूर्ण केले जाणार आहे। थोडक्यात सांगायचे झाले तर हा 23 कोटी रुपयांचा निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी नसून योजना चालवणारी सरकारी यंत्रणा सुरळीतपणे काम करू शकेल यासाठी आवश्यक असलेल्या खर्चासाठी मंजूर करण्यात आला आहे। मित्रांनो, आता या शासन निर्णयातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया। या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यातील प्रशासकीय खर्चासाठी 23 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। म्हणजेच या 2 महिन्यात योजना चालवण्यासाठी जे काही कार्यालयीन खर्च होणार आहेत ते या निधीतून भागवले जाणार आहेत। परंतु इथे एक गोष्ट लक्षात घेणे खूप महत्त्वाचे आहे। या शासन निर्णयामध्ये जुलै किंवा ऑगस्ट महिन्याची पेन्शन लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याबाबत कोणतीही स्वतंत्र मंजुरी किंवा उल्लेख करण्यात आलेला नाही। म्हणजेच हा शासन निर्णय पाहून आता लगेच लाभार्थ्यांच्या खात्यात पेन्शन जमा होणार आहे असा अर्थ काढता येणार नाही। सोप्या भाषेत सांगायचे झाले तर हा निर्णय जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील प्रशासन चालवण्यासाठी लागणाऱ्या खर्चांबाबत आहे, लाभार्थ्यांच्या पेन्शन वितरणाबाबत नाही। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लाभार्थ्यांच्या पेन्शनची सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे? सध्या अनेक लाभार्थी त्यांच्या हप्त्याची वाट पाहत आहेत, कारण अनेकांच्या खात्यात अपेक्षित रक्कम अजूनही जमा झालेली नाही। विशेषतः संजय गांधी निराधार योजनेतील अनेक लाभार्थ्यांना जुलै महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नसल्याची माहिती समोर येत आहे। त्याचप्रमाणे दिव्यांग लाभार्थ्यांच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबतही अद्याप कोणताही स्वतंत्र शासन निर्णय किंवा मंजुरी जाहीर झालेली नाही। म्हणूनच एका बाजूला योजना चालवण्यासाठी 23 कोटी रुपयांचा प्रशासकीय खर्च मंजूर झाल्याची माहिती समोर आली आहे, तर दुसऱ्या बाजूला लाभार्थ्यांच्या पेन्शन वितरणाबाबत अजूनही प्रतीक्षा कायम आहे। याच कारणामुळे हा शासन निर्णय सध्या चर्चेचा विषय ठरला आहे। मित्रांनो, आता एक महत्त्वाची गोष्ट अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया।
या शासन निर्णयात मंजूर करण्यात आलेला निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी नाही, हा निधी योजना अंमलबजावणी करणाऱ्या सरकारी यंत्रणेसाठी मंजूर करण्यात आला आहे. म्हणजे संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग किंवा इतर योजनांचे काम ज्या सरकारी कार्यालयांमधून केले जाते, जसे की तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांत कार्यालय आणि इतर संबंधित कार्यालय यांच्या कामकाजासाठी हा निधी वापरला जाणार आहे. या कार्यालयामध्ये लाभार्थ्यांचे अर्ज तपासणे, कागदपत्रांची पडताळणी करणे, मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करणे आणि योजनेचे संपूर्ण प्रशासन सांभाळण्याचे काम केले जाते. या सर्व कामासाठी लागणारा प्रशासकीय खर्च या निधीतून केला जाणार आहे. म्हणून हा 23 कोटी रुपयांचा निधी लाभार्थ्यांच्या पेन्शनचा निधी नाही. या शासन निर्णयामुळे लाभार्थ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार नाहीत. थोडक्यात सांगायचे झाले तर हा निधी योजना चालवण्यासाठी आहे. लाभार्थ्यांची पेन्शन ही स्वतंत्र निधी आणि स्वतंत्र शासन निर्णयानुसार वितरित केली जाते. मित्रांनो, आता या विषयावर उपस्थित करण्यात आलेला महत्वाचा मुद्दा समजून घेऊया. सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट आहे की योजना राबवणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याचे वेतन तसेच कार्यालयीन खर्च मंजूर करणे चुकीचे नाही. कारण कोणतीही योजना सुरळीतपणे चालवण्यासाठी प्रशासन व्यवस्थित काम करणे आवश्यक असते. मात्र याच ठिकाणी एक अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. ज्या लाभार्थ्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे त्या पात्र लाभार्थ्यांचे प्रलंबित हप्तेही वेळेत त्यांच्या खात्यात जमा व्हावेत अशी मागणी करण्यात आली आहे. कारण या योजनेचा मुख्य उद्देशच गरजू, दिव्यांग, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक आणि इतर पात्र लाभार्थ्यांना आर्थिक मदत देणे हा आहे. म्हणूनच प्रशासकीय खर्चांबरोबर लाभार्थ्यांच्या प्रलंबित पेन्शनलाही प्राधान्य मिळावे अशी अपेक्षा या विषयावर व्यक्त करण्यात आली आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर प्रशासनाचे कामही महत्वाचे आहे आणि त्याच वेळी पात्र लाभार्थ्यांना त्यांची आर्थिक मदत वेळेवर मिळणेही तितकेच महत्वाचे आहे. मित्रांनो, आता या विषयातील सर्वात महत्वाचा मुद्दा समजून घेऊया. सध्या जुलै महिना संपत आला आहे, तरीही अनेक संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात जुलै महिन्याचा हप्ता जमा झालेला नसल्याची परिस्थिती आहे. दुसरीकडे ज्या शासनाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याच्या प्रशासकीय खर्चासाठी 23 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचा शासन निर्णय जाहीर केला आहे. यामुळे अनेक लाभार्थ्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो की प्रशासकीय खर्चासाठी निधी मंजूर झाला, पण लाभार्थ्यांच्या प्रलंबित हप्त्याबाबत अद्याप कोणताही स्वतंत्र निर्णय का झाला नाही. याच कारणामुळे अनेक जण आता लाभार्थ्यांच्या प्रलंबित पेन्शनचे वितरण लवकरात लवकर सुरू व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत. थोडक्यात सांगायचे झाले तर सध्या लाभार्थ्यांची मुख्य अपेक्षा एकच आहे, प्रशासकीय खर्चाबरोबरच प्रलंबित पेन्शन बाबतही लवकर निर्णय घेऊन पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात त्यांचा हप्ता जमा व्हावा. मित्रांनो, आता या विषयावर व्यक्त करण्यात आलेले आणखी एक महत्वाचे मत समजून घेऊया. या मतानुसार योजना राबवणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियमित विभागामार्फत वेतन मिळत असते. त्यामुळे योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी स्वतंत्र निधी मंजूर करण्यापूर्वी लाभार्थ्यांच्या प्रलंबित पेन्शनकडेही प्राधान्याने लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. म्हणजे सर्वप्रथम पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात प्रलंबित हप्ते जमा व्हावेत आणि त्यानंतर इतर प्रशासकीय खर्चासाठी अशी भूमिका या चर्चेमध्ये मांडण्यात आली आहे. कारण या योजनेचा मुख्य उद्देश दिव्यांग, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक आणि इतर पात्र लाभार्थ्यांना वेळेवर आर्थिक मदत मिळणे हा आहे. मात्र येथे एक गोष्ट लक्षात घेणे महत्वाचे आहे. हा मुद्दा म्हणजे शासन निर्णयात दिलेला आदेश नाही, तर शासन निर्णयावर चर्चा करताना व्यक्त करण्यात आलेले एक मत किंवा भूमिका आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर या विषयावर अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे की प्रशासकीय खर्चाबरोबरच लाभार्थ्यांच्या प्रलंबित पेन्शनचे वितरणही प्राधान्याने व्हावे. मित्रांनो, आता या शासन निर्णयामध्ये नेमके काय लिहिले आहे हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. या शासन निर्णयात 23 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. मात्र हा शासन निर्णय काळजीपूर्वक पाहिला तर यामध्ये लाभार्थ्यांच्या पेन्शनचे वाटप सुरू करण्याचा किंवा हप्ता जमा करण्याचा कोणताही उल्लेख दिसून येत नाही. या निर्णयात फक्त योजना राबवणाऱ्या सरकारी यंत्रणेच्या प्रशासकीय आणि आस्थापना खर्चासाठी निधी मंजूर करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. म्हणजेच हा शासन निर्णय पाहून लाभार्थ्यांच्या खात्यात लगेच पेन्शन जमा होणार आहे असा अर्थ काढण्यात येत नाही. याच कारणामुळे अनेक लाभार्थी आता पेन्शन वितरणासाठी स्वतंत्र शासन निर्णय किंवा निधी मंजुरी कधी जाहीर होणार याची प्रतीक्षा करत आहेत. थोडक्यात सांगायचे झाले
तर सध्याचा शासन निर्णय हा 23 कोटी रुपयांच्या प्रशासकीय खर्चाबाबत आहे. तर लाभार्थ्यांच्या पेन्शन वितरणासाठी स्वतंत्र निर्णयाची अजून अपेक्षा आहे. मित्रांनो, शेवटी एक महत्वाची गोष्ट, अशा प्रकारचा कोणताही शासन निर्णय आला की तो नेमका कशासाठी आहे, त्यामध्ये काय मंजूर झाले आहे आणि त्याचा लाभार्थ्यांवर काय परिणाम होणार आहे हे समजून घेणे खूप महत्वाचे असते. अनेक वेळा एखाद्या शासन निर्णयामध्ये निधी मंजूर झाल्याची बातमी समोर येते, पण तो निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे की प्रशासकीय खर्चासाठी आहे हे शासन निर्णय वाचल्यानंतर स्पष्ट होते. म्हणून अशा प्रत्येक अपडेटकडे शांतपणे आणि अधिकृत माहितीनुसार पाहणे आवश्यक आहे. तसेच पेन्शन वितरण, निधी मंजुरी आणि नवीन शासन निर्णय या संदर्भात अधिकृत माहिती समोर आली की त्याची माहिती वेळेवर जाणून घेणेही तितकेच महत्वाचे आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर प्रत्येक लाभार्थ्याने शासनाच्या अधिकृत निर्णयावर लक्ष ठेवावे आणि कोणतीही माहिती समजून घेतल्यानंतर त्यावर विश्वास ठेवावा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्य शासनाने मंजूर केलेल्या 23 कोटी रुपयांच्या शासन निर्णयाची संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत समजून घेतली. या शासन निर्णयामध्ये मंजूर करण्यात आलेला निधी संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग, विधवा, ज्येष्ठ नागरिक किंवा इतर लाभार्थ्यांच्या पेन्शन वाटपासाठी नसून योजना राबवणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेच्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील वेतन तसेच इतर कार्यालयीन खर्चासाठी मंजूर करण्यात आला आहे. तसेच सध्या अनेक लाभार्थ्यांचे पेन्शन हप्ते प्रलंबित असल्यामुळे पेन्शन वितरणाबाबत स्वतंत्र शासन निर्णय किंवा निधी मंजुरी लवकर जाहीर व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. यापुढे या विषयात पेन्शन वितरण, नवीन शासन निर्णय किंवा कोणताही अधिकृत अपडेट आली तर सर्वात आधी आपण अचूक माहिती आपण या चॅनेलवर पाहणार आहोत. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर तो इतर लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या शासन निर्णयामागील खरी माहिती समजू शकेल. आणि शेती आणि सरकारी योजना यावरील असेच दररोजचे महत्त्वाचे अपडेट्स तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी मिळवायचे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की सहभागी व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि आजच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. अशा सरकारी योजना, शेतीविषयक बातम्या आणि महत्त्वाच्या शासन निर्णयाच्या विश्वासार्ह अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.